हॅलो एव्हरीवन, आपण पाहतोय फिगर, जुळणारी आकृती, सारखी आकृती कोणती आहे. यामध्ये आपण शिकलेलो आहोत. प्रथमतः प्रश्न आकृती पाहायची. प्रश्न आकृतीमध्ये या आकृतीमध्ये कसं दिलेलं आहे, याच आकृतीसारखी उत्तर आकृत्यांमध्ये ए बी सी डी पैकी सारखी आकृती कोणती आहे पाहायचं. असं दिलं इथं, तसं नाही. ए रॉंग, इथे असं आहे, असं नाही. बी रॉंग, डी मध्ये हा उभा आयत दाखवला आहे. डी ऑल्सो रॉंग, आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 42 पाहून घ्या. ओके, हा भाग पहा, असा इथे नाही, म्हणजे आन्सर इज रॉंग. सी ऑल्सो रॉंग. डी मध्ये पहा, हे असं इथं आहे, इथं त्रिकोण दिलेला आहे. डी ऑल्सो रॉंग, आन्सर इज बी. क्वेश्चन नंबर 42, 43 पाहून घ्या. लेफ्ट साइडला शेडेड वर्तुळ आहे, इथं नाही. ए रॉंग. इथं दोन्ही वर्तुळ शेडेड आहेत, रॉंग. इथे चौरस दिलाय, तो नाही प्रश्नाकृतीमध्ये. बी ऑल्सो रॉंग, आन्सर इज डी. आपल्याला एलिमिनेशन मेथडनं जायचं आहे. प्रश्न उत्तर चुकीचे कोणते आहेत, गाळणी पद्धतीने आपल्याला जायचंय. क्वेश्चन नंबर 44 सॉरी, क्वेश्चन नंबर 44 मध्ये पहा, हे क्रॉस तिरप्या ह्याच्यात आहेत, इथं नाही, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. इथं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत 3, इथं पण नाही. आन्सर डी ऑल्सो रॉंग, आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 45 पाहून घ्या. हा असा भाग नाही प्रश्नाकृतीमध्ये, सरळ आहे असं. बी रॉंग. इथं जुळलेला आहे पहा ह्या प्रश्नाकृतीमध्ये. ए ऑल्सो रॉंग. सी मध्ये असं दिलंय, प्रश्नाकृतीत नाही, म्हणजे आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 46 बी इज रॉंग. इथे उभ्या समांतर रेषा आहेत, इथे आडव्या दिल्या. ए रॉंग. सी मध्ये हुक्स असे प्रश्नाकृतीमध्ये हुक्स सर्व क्लॉकवाईज दिशेने आहेत, इथे मात्र अँटी क्लॉकवाईज आहे. सी रॉंग, आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 47 पाहून घ्या. बघा, फुलदाणी दिलेली आहे. राईट साइडला पान, लेफ्ट साइडला फूल. इथे मात्र लेफ्ट साइडला पान दिलंय. डी रॉंग. इथे 2 वर्तुळ आहेत एकात एक, इथे 3 दाखवले. सी रॉंग. इथे असा सरळ भाग दाखवलाय, इथे मात्र असं ठेवण्यासाठी केलेलं आहे. बी ऑल्सो रॉंग, आन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 48 पाहून घ्या. 5 सेकंदात उत्तर आलं पाहिजे. हा भाग पहा. हा भाग पहा, असा नाही प्रश्नाकृतीत. सी रॉंग. राईट साइडला हुक आहे. ए रॉंग. इथे वर आहे डी मध्ये. डी रॉंग.